श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वत्यै नमः। वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानन्नवकमदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनन्नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। जय जय रघुवीर समर्थ। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम। गोवर्धनधर गोपाल नारद गोवर्धनधर गोपाल नारद गोकुल संकटहारी राजा राम। गोकुल संकटहारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम। शरणागत दीना चरणी में शरणागत दीना चरणी में शरणागत दीना शरणागत दीना चरणी में
करुणा दृष्टीने हारी राजा राम करुणा दृष्टीने हारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम 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 ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मती मंद मी काहीच नेणे मती मंद मी मती मंद मी काहीच नेणे मती मंद मी काहीच नेणे सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया एका विनवी जनार्दनाते एका विनवी जनार्दनाते एका विनवी जनार्दनाते एका विनवी जनार्दनाते निरंजनी चाराया राया निरंजनी चाराया राया निरंजनी चाराया ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय गो माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय
जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे. कृपावंत भला सद्गुरुला भला, कृपावंत भला सद्गुरुला भला, कृपावंत भला सद्गुरुला भला. अंगीकार केला तेणे माझा, अंगीकार केला तेणे माझा, अंगीकार केला तेणे माझा. कृपावंत भला सद्गुरुला भला. अंतरीची खुणा दाखवोनी मज, सोहम मंत्र गुज सांगितले, सोहम मंत्र गुज सांगितले, सोहम मंत्र गुज सांगितले. कृपावंत भला सद्गुरुला भला, कृपावंत भला सद्गुरुला भला. ठाईची लागली अखंड समाधी, ठाईची लागली अखंड समाधी. संपली उपाधी अविद्येची, संपली उपाधी अविद्येची, संपली उपाधी अविद्येची, संपली उपाधी अविद्येची. कृपावंत भला सद्गुरु
लाभला कृपावंत भला सद्गुरु लाभला स्वामी म्हणे देवा सर्वत्र संचाला सर्वत्र संचाला स्वामी म्हणे देवा सर्वत्र संचाला सर्वत्र संचाला संसार तो झाला मोक्षमय संसार तो झाला मोक्षमय कृपावंत भला सद्गुरु लाभला कृपावंत भला सद्गुरु लाभला कृपावंत भला सद्गुरु लाभला अंगीकार केला तेणे माझा अंगीकार केला तेणे माझा अंगीकार केला तेणे माझा कृपावंत भला सद्गुरु लाभला कृपावंत भला सद्गुरु लाभला कृपावंत भला सद्गुरु लाभला सद्गुरु लाभला सद्गुरु लाभला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ संत श्रेष्ठ स्वामी स्वरूपानंद यांचा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. रत्नागिरीपासून जवळच असलेलं पावस नावाचं खेडं, परंतु ज्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालं, ज्यांच्या बोधानं उपकृत झालं, ते खेडं न राहता तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आलं. असे पावस निवासी परमसद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचा एक अभंग संजीवनी गाथेतील अभंग कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. स्वामी म्हणाले, कृपावंत भला सद्गुरु लाभला अंगीकार केला तेणे माझा अंतरीची खूण दाखवोनी मज सोहम मंत्र गुज सांगितले ठाईची लागली अखंड समाधी संपली उपाधी अविद्येची कृपावंत भला सद्गुरु लाभला अंगीकार केला तेणे माझा. स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला आणि संसार तो झाला मोक्षमय कृपावंत भला सद्गुरु लाभला अंगीकार केला तेणे माझा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. या अभंगातून
स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना सद्गुरू जे लाभले ते कसे होते, त्यांनी त्यांना कोणता उपदेश केला आणि तो उपदेश त्यांनी आचरणामध्ये आणून त्यांना कोणती स्थिती प्राप्त झाली, असा सगळा भाग या एका अभंगात सांगितला आहे. म्हणजेच या अभंगातून स्वामीजींनी सद्गुरूंची महती सांगितलेली आहे, सद्गुरूंचं महात्म्य सांगितलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. मुळामध्ये प्रश्न असा आहे की मानवी जीवनामध्ये सद्गुरूंची आवश्यकता आहे का? श्रीमद भागवतातील दशमस्कंधातील वेदस्तुतीमध्ये एक श्लोक आलाय. विजित ऋषिक वायुभिरदान्तमनस्तुरगं य इह यतन्तु यन्ति मतिलोलमुपायखिदः व्यसनशतान्विताः समवहाय गुरोश्चरणं वणिज इवाज सन्त्य कृतकर्णधरा जलधौ गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्या श्लोकाचा अर्थ सांगत नाही, थोडक्यात सांगतो. श्लोकाचा मथितार्थ असा, नाव आहे परंतु जर नावाडी नसेल तर ज्या पद्धतीनं नावेत बसलेले लोक पहिलं तिरी सुखरूप पोचत नाहीत, तसं नाव आहे परंतु सद्गुरूरूपी जर नावाडी नसेल, कर्णधार नसेल, तर ही आमची नाव भवसागरामध्ये गटांगळ्या खात राहणार. जन्म मृत्यूच्या गटांगळ्या आम्ही अनेक जन्मायचं मरायचं हे आमचं राहाडगाडगा अखंड चालू राहणार. पण सद्गुरूंची प्राप्ती झाली तर मात्र या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतंय बरं का. सद्गुरू महिमा अगाध आहे, परंतु काही लोकांना पटत नाही. एकानं मला प्रश्न विचारला, म्हटलं अहो गुरूंची काय आवश्यकता, लोक अनुग्रह घेतात, ह्या गुरुकडे धावतात, तो सद्गुरू म्हणतात, आम्ही याला भजतो म्हणतात. मी त्याला प्रतिप्रश्न केला, म्हटलं गुरूंची आवश्यकता काय विचारतोस ना, मला एका प्रश्नाचं उत्तर दे, आईची आवश्यकता काय? मानवी जीवनामध्ये आईची आवश्यकता काय? तो म्हणाला, अहो बुवा असं काय म्हणताय, अहो आईशिवाय जन्म नाही. मग मी लगेच त्याला सांगितलं, त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी म्हटलं, जसं आईशिवाय जन्म नाही ना, तसं सद्गुरूंशिवाय जन्म मरणातून मुक्ती नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. आई जन्माला घालते परंतु सद्गुरू जन्म मरण चुकवतात. असे सद्गुरू जे स्वामी स्वरूपानंदांना लाभले, त्यांच्याबद्दल स्वामीजी म्हणतात, कृपावंत भला सद्गुरू लाभला, अंगीकार केला तेणे माझ. अहो गुरुशिवाय आपल्या जीवनामध्ये पान हलत नाही. बघा ना, तुमचे कोणीतरी गुरु आहेत की नाही? तबला शिकण्यासाठी गुरु पाहिजे, पेटी शिकण्यासाठी गुरु पाहिजे, मृदंग शिकण्यासाठी गुरु पाहिजे. अहो साधी सायकल जरी शिकायची असेल तरी कोणीतरी पाठीमागं धरणारा पाहिजे, तो गुरुच आहे. पदोपदी आपल्याला गुरु लागतो, कोणाचं तरी मार्गदर्शन लागतं, तो मार्गदर्शक म्हणजे गुरुच असतो. प्रसिद्ध गाणं आहे बरं का, चित्रपट गीत आहे, परंतु कीर्तनात म्हणायला हरकत नाही. जे चांगलं आहे ते म्हणायला काय हरकत आहे, आपल्या विषयाला पुढे नेणार आहे. गुरुविणा कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. गुरुविणा कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. आयुष्याचा पथ हा दुर्गम, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट, अवघड डोंगर घाट, अवघड डोंगर घाट. गुरुविणा कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. गुरुविणा कोण दाखविल वाट. गुरुशिवाय कोणी आमचा वाटाड्या नाही बरं का.
आणि म्हणून गुरूंची आवश्यकता मानवी जीवनातील सर्व संतांनी अधोरेखित केलेली आहे. तुकोबा म्हणाले, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं तरी तेच सांगतात, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्टंक आण कोणी. नामदेव महाराजांना म्हटलं, तुमचं काय मत आहे, सद्गुरू पाहिजे का नको, गुरु पाहिजे का नको, तर त्यांनी सुद्धा तेच सांगितलं, अरे करावा तो आधी सद्गुरु प्रसन्न, करावा तो आधी सद्गुरु प्रसन्न, त्याची ये कृपेने सर्व साधे, त्याची ये कृपेने सर्व साधे, सर्व साधे, करावा तो आधी सद्गुरु प्रसन्न, करावा तो आधी सद्गुरु प्रसन्न, करावा तो आधी सद्गुरु प्रसन्न. याच न्यायानं आजच्या मूळ अभंगामध्ये स्वामी स्वरूपानंद सद्गुरूंची महती गातात. कृपावंत भला सद्गुरू लाभला, अंगीकार केला तेणे. कृपावंत, वंत हा प्रत्यय कुठं लागतो माहिती आहे का? एखादी गोष्ट ज्याच्याजवळ विपुल प्रमाणात आहे हे सांगण्यासाठी वंत. दयावंत, पुण्यवंत, कृपावंत या अर्थानं कृपेचे जे सागर आहेत असे सद्गुरू मला लाभले. कृपावंत भला, भला म्हणजे चांगला. सद्गुरू लाभला, लाभला शब्द महत्त्वाचा आहे बरं का. लोक म्हणतात गुरु आम्ही केला. गुरु करायचा नसतो, गुरु मिळायचा असतो, लाभायचा असतो. म्हणून कृपावंत भला सद्गुरू लाभला, अंगीकार केला तेणे. त्यानं माझा अंगीकार केला, मी नाही त्याच्याकडे गेलो. गुरु आपैसा भेटे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुम्ही साऱ्या संतांची चरित्र काढून बघा, त्यांचे सद्गुरू म्हणून जे कोणी आहेत ते त्यांना शोधत आलेत. आपली साधना परिपक्व केली की आपले जे सद्गुरू आहेत ते आपल्याला शोधत येतात. मला सांगा, तुमच्या घरामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये साखर पडली आहे, तुम्ही मुंग्यांना आमंत्रण देता व्हॉट्सअपवर, ईमेलवर, की अमुक अमुक कोपऱ्यामध्ये आमच्या घरी साखर पडलेली आहे, तेव्हा सहकुटुंब सहपरिवार या आणि त्या साखरेचा अगत्य फडशा पाडा. नाही हो, त्यांना ते कळतं कुठं पडली आहे साखर, तो वास असतो, त्यांना नैसर्गिक देणगी आहे म्हणा. याच न्यायानं सद्गुरू आम्हाला शोधत येतात. म्हणून सद्गुरू लाभला. आम्ही काय केलं पाहिजे, आमची आध्यात्मिक उन्नती दर बर्थडेला थोडी थोडी वाढवत गेली पाहिजे, म्हणजे आमचे नियोजित सद्गुरू आम्हाला शोधत येतील. सद्गुरू लाभला, अंगीकार केला तेणे माझा. स्वामी स्वरूपानंद सांगतात, माझे सद्गुरू, परमसद्गुरू बाबा वैद्य हे मला सद्गुरू म्हणून लाभले. त्यांनी माझा अंगीकार केला. आणि नुसता अंगीकार करून ते थांबले नाहीत. पुढचं चरण त्यासाठी लिहिलंय, अंतरीची खूण दाखवोनी मज. अंतरीची खूण, कोणती अंतरीची खूण? अंतरीची खूण सांगू, मी कोण आहे ह्याची ओळख करून देणारी ती खूण आहे. अंतरीची खूण नायंदेहो नेन्द्रियाण्यंतरंगः नाहंकारः प्राणवर्गो न बुद्धिः दारापत्यः क्षेत्रवित्तातिदूरः साक्षी नित्यः प्रत्यगात्मा शिवोऽहं 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 शिवः केवलोऽहं चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहं. अरे तो शिव आणि मी जीव वेगळे नाहीत, आम्ही दोघे एकच आहोत. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अहं सोहं ब्रह्म
आकळिले अहं सोहं ब्रह्म आकळिले अहं सोहं ब्रह्म आकळिले न झाला प्रपंच आहे परब्रह्म न झाला प्रपंच आहे परब्रह्म न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम आकळिले. अहम म्हणजे मी आणि सोहम म्हणजे तो. तो आणि मी वेगळा नाहीच, एकच आहोत. अंतरीची खूण ही दाखवली, पण ती खूण ओळखण्यासाठी माझ्या गुरूंनी मला काय दिलं? पुढचं चरण. सोहम मंत्र बीज सांगितले अंतरीची खूण दाखवोनी मज. सोहम मंत्र गुज सांगित. सोहम मंत्राचा उपदेश केला. काय आहे? अनुग्रह झाल्यानंतर सद्गुरू त्या जीवाला बीजमंत्र देतात. ती सोहम साधना माझ्या गुरुजींनी मला दिली, हे स्वामी स्वरूपानंद सांगतायत. आणि मी ती साधना आचरणामध्ये आणली. ते फार महत्त्वाचं आहे. नुसतं बोलणं नाही महत्त्वाचं, आम्ही जे बोलतोय ते आमच्या आचरणामध्ये थोडं तरी आलं पाहिजे. सद्गुरूंनी जे सांगितलं, जो बीजमंत्र दिला, जो अनुग्रह दिला, जी साधना सांगितली ती मी आचरणामध्ये आणली. आणि मग त्या साधनेमुळे, त्या सगळ्या उपदेशामुळे, आचरणामुळे मला लाभ कोणता झाला? तिसरं चरण. ठाईची लागली अखंड समाधी आणि संपली उपाधी अविद्येची. ठाईची लागली अखंड समाधी. समाधीचे दोन प्रकार, एक चेतन समाधी आणि जड समाधी. जड समाधी म्हणजे काय नाही, हिमालयात जायचं, गुहेमध्ये स्वतःला बंद करून घ्यायचं आणि 500 वर्ष काय 1000 वर्ष काय त्या उन्मनी अवस्थेमध्ये शांत त्या परब्रह्माशी एकरूप होऊन जड समाधीमध्ये राहायचं. चेतन समाधी ती नाही बरं का. ती परवडेल का आपल्याला? आपल्याला व्यवहार करायचा आहे, पोटापाण्याचा व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायची आहे. म्हणून चेतन समाधीचं सूत्र माझ्या हातामध्ये दिलं. म्हणजे काय? चेतन समाधी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. हातानं काम, मुखानं नाम, श्रीराम जय राम जय जय. अरे व्यवहार टाकू नका. व्यवहार करता करताच त्या परमात्म्याशी अनुसंधान साधा. ही चेतन समाधी मला सद्गुरूंनी प्राप्त करून दिली. ठाईची लागली अखंड समाधी आणि संपली उपाधी अविद्येची. अविद्येची म्हणजे अज्ञानाची. उपाधी संपली. मी कोण आहे हे कळलं की ती उपाधी गेली. मी आणि तो एकच आहोत. म्हणजे अज्ञान गेलं, अविद्या गेली, माया गेली आणि ते परब्रह्म स्वच्छ असं दिसायला लागलं. इथंपर्यंत झालं. आता स्वामी शेवट करतात या अभंगाचा. हे सगळं माझ्यापुरतं झालं हो. स्वामी म्हणतात हे माझ्यापुरतं झालं. तो कोण, मी कोण समजलं, समाधीचं सुख मी अनुभवायला लागलो. परंतु याची अप्लाइड बाजू काय? समाजामध्ये मी जेव्हा वावरतो तेव्हा ते परब्रह्म मला समजलेलं आहे, माझ्या अनुभवाला आलेलं आहे. हे समाजाला कसं जाणवेल? या समाजाबद्दलची माझी दृष्टी कशी असायला पाहिजे? शेवटचं चरण आहे. स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला आणि संसार तो झाला मोक्षमय. कृपावंत भला सद्गुरू लाभला अंगीकार केला तेणे माझा. स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला. आपल्या अध्यात्मातला सर्वात महत्त्वाचा सिद्धांत बरं का. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मला तुम्ही दिसल्यानंतर परमात्माच दिसला पाहिजे. मला मृदुंग पाहिल्यानंतर परमात्म्याचीच जाणीव झाली पाहिजे. अरे तो मृदुंग नाही आहे, साक्षात परमात्मा आहे. सर्वात महत्त्वाचा सिद्धांत आहे आपल्या अध्यात्मातला. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. स्वामी तेच सांगतायत. स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला आणि संसार तो झाला मोक्षमय. तुकोबांना सुद्धा ही अवस्था प्राप्त झाली बरं का. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. ठाव कोठे नाही उरला, ठाव कोठे नाही उरला. अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. मन हे झाले, मन हे झाले पूर्ण विठ्ठलची झाले, पूर्ण विठ्ठलची झाले, पूर्ण विठ्ठलची झाले. हो
असो, या पद्धतीनं या अभंगातून स्वामी स्वरूपानंदांनी सद्गुरूंची महती सांगितलेली आहे. मानवी जीवनामध्ये सद्गुरूंची आवश्यकता आहे, त्याशिवाय आपला आध्यात्मिक प्रवास पूर्ण होणार नाही. मुंगीनं ठरवलं पुण्यातून मुंबईला जायचं, किती जन्म घ्यायला लागतील तिला सांगा ना. पण त्या मुंगीनं, ती हुशार होती बरं का मुंगी, तिनं काय केलं, तिनं डेक्कन क्वीनमधून मुंबईला जाणाऱ्या एका माणसाच्या शरीरावर चढली आणि इकडं कॉलरच्या पाठीमागं येऊन गपचूप बसली. चावली नाही बरं का, चावलं की संपलं मोक्षच. मग गपचूप बसली. महाराज 4 तासात मुंगी मुंबईला माफ करा. तसं सद्गुरूंचं बोट धरलं की याच जन्मात येच देही येची डोळा पाहू मुक्तीचा सोहळा. या न्यायानं सद्गुरू आपली ही भवनौका या भवसागराच्या पैलतीरी अलगत नेऊन ठेवतात. त्याच सद्गुरूंचा महिमा सांगताना मूळ पदामध्ये स्वामी स्वरूपानंद म्हणतात, कृपावंत भला सद्गुरूला भला, कृपावंत भला सद्गुरूला भला, अंगीकार केला तेणे माझा, अंगीकार केला. अंगीकार केला कृपावंत भला सद्गुरूला भला, कृपावंत भला सद्गुरूला भला, कृपावंत भला सद्गुरूला भला, सद्गुरूला भला, सद्गुरूला भला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. जय जय रघुवीर समर्थ परम सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद भगवान की जय. कीर्तन परंपरेप्रमाणे थोडंसं नामस्मरण करूया की लगेच आख्यानाकडे वळायचं. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
सीताराम गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. कृपावंत भला सद्गुरु लाभला, अंगीकार केला तेणे माझा. असा सद्गुरू कोणाला लाभला आणि त्या सद्गुरूंच्या प्राप्तीमुळे त्या जीवाचं कल्याण कसं झालं, थोडक्यात कथाभाग श्रीमद भागवतातला. श्रीमद भागवत हा एक भक्तिप्रधान असा ग्रंथ आहे. यामध्ये सुरुवातीचा संवाद शौनकादी ऋषी आणि सूतांच्या बरोबरचा आहे. शौनकादी ऋषींनी सूतांना प्रश्न विचारला. सूत सूत महाभाग वदनो वदतां वर, कथां भागवतीं पुण्यां यदाहं भगवान शुकः. शुकदेवांनी परीक्षित राजाला जी भागवत कथा सांगितली ती तुम्ही आम्हाला सांगा, असा शौनकादी ऋषींनी सूतांना प्रश्न केलेला आहे. सूतांना खूप आनंद झाला बरं का, कारण कृष्णकथा गावी ही त्यांच्या मनीची इच्छा आहे. जिथं जिथं ती गायला मिळेल, सांगायला मिळेल, त्यासाठी ते आतुर झालेले असतात. नव्हे नव्हे कृष्णकथा गाण्यासाठीच त्यांचा जन्म होता आणि म्हणून ते लगेच तयार झाले. मी आपल्याला कृष्णकथा सांगतो. कृष्णकथा किती गोड आहे मी आपल्याला सांगू. कृष्णकथा गावी लागला हा ध्यास, कृष्णकथा गावी गावी लागला हा ध्यास. उमटली खास भाग्य रेषा, उमटली खास भाग्य रेषा. कृष्णकथा गावी लागला ध्यास, कृष्णकथा गावी गावी लागला ध्यास. कृष्णकथा गावी गावी लागला ध्यास. सूत महोदय शौनकादी ऋषींना कृष्णकथा सांगायला सुरुवात करतात. शौनकांनी तत्पूर्वी सूतांना काही प्रश्न विचारलेत आणि त्यातला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा होता. अभिमन्युसुतं सूत प्राहुर्भागवतोत्तमम्. अभिमन्युसुत परीक्षित राजा हा उत्तम भगवत भक्त होता असं आम्ही ऐकले. त्याचा जन्मच मोठा आश्चर्यचकित करणारा आहे. त्यानं केलेली कर्मसुद्धा मोठी अद्भुत आहेत. तेव्हा त्या परीक्षित राजाचं चरित्र आम्हाला सांगा, असं शौनकादी ऋषींनी जे अनेक प्रश्न विचारले त्यातला हा एक प्रश्न होता. आणि म्हणून पहिल्यांदा ह्या भागवत कथेअंतर्गत सूत महोदय परीक्षित राजाचे चरित्र सांगतायत. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु वाचुनी मोक्ष प्राप्ती, सद्गुरु वाचुनी मोक्ष प्राप्ती, सद्गुरु वाचुनी मोक्ष प्राप्ती. जगी होणे असंभव, जाणुनी परीक्षिती शरणची गेले, जाणुनी परीक्षिती शरणची गेले. चरणी त्या शुकदेव जय हरी सुखकंदा, मेघश्याम मुकुंदा जय हरी सुखकंदा, मेघश्याम मुकुंदा. परीक्षित आणि शुकदेव यांची भेट कशी झाली ती प्रथमतः सूत महोदय शौनकादी ऋषींना सांगतायत. प्रसंग असा आहे, परीक्षित राजा शिकारीसाठी म्हणून धनुष्य घेऊन वनामध्ये गेलेला आहे. सकाळपासून संध्याकाळ झाली तरी पशूंच्या पाठीमागं पळतोय, परंतु शिकार काही मिळाली नाही. राजा थकला आणि त्याला भूक लागली, तहान लागली. कुठं पाणी मिळेल का, कुठं खायला मिळेल का म्हणून राजा एखादी झोपडी आश्रम शोधतोय. त्याच्या सुदैवानं त्याला एक आश्रम दिसला बरं का. त्या आश्रमामध्ये राजा प्रवेशित झाला. बघितलं तर त्या आश्रमात
एक ऋषी, शमीक ऋषींचा आश्रम होता. ते शमीक ऋषी शांतपणे समाधी अवस्थेमध्ये, ध्यानावस्थेमध्ये तिथं बसलेले होते. बाकी कोणी त्या आश्रमामध्ये नव्हतं. राजाला वाटलं आपण सम्राट आहोत, आपण आश्रमात प्रवेशित झाल्या झाल्या आपल्याला स्वागताला कोणीतरी येईल, पाणी देईल, खायला काहीतरी देईल. परंतु कोणी त्याचं स्वागत करायला आलं नाही. एक ऋषी बसलेत, ते ध्यानस्थ आहेत, समाधी अवस्थेमध्ये आहेत. राजा तहानेनं आणि भुकेनं व्याकुळ झालेला. क्षुधा तृषा कांत राजा जाहला, शमीक ऋषींचे आश्रमी पातला. शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेत. राजाला भूक लागली आहे, तहान लागली आहे. आणि जेव्हा तहान आणि भूक लागते ना श्रोते हो, त्यावेळेला आपली बुद्धी जागेवरती राहत नाही. संस्कृत वचन आहे, क्षुधा निर्णुदती प्रज्ञाः. क्षुधा म्हणजे भूक, तृषा म्हणजे तहान. ती लागली की आपली बुद्धी म्हणजे प्रज्ञा जागेवरती राहत नाही, ती त्या प्रज्ञेला मारून टाकते. राजाला भूक लागली आहे, तहान लागली आहे, त्याची बुद्धी जागेवरती नाही, नुसती जागेवरती नाही. आपल्याला समजावं म्हणून सांगू का, ती बुद्धी त्याच्या विवेकाला घेऊन डीमार्टला फिरायला गेली. बुद्धी जागेवरती नाही राजाची, विवेक जागेवरती नाही. आणि त्यामुळे राजाच्या मनामध्ये असा संशय आला की अरे, माझी विचारपूस करायला लागेल, आगत स्वागत करायला लागेल, मला पाणी काही खायला द्यायला लागेल, म्हणून या ऋषींनी ढोंग तर नाही ना केलं. क्षुधा तृषा कांत राजा जाहला, शमीक ऋषींचे आश्रमी पातला. ध्यानस्थ ऋषीवर बघुनी कोपला, ढोंग म्हणूनी सर्पकंठी वेष्ठिला. सद्गुरुनाथ महाराज की. हे ऋषी ढोंग करतायत असं समजून राजानं त्यांचं ध्यान खरं आहे का खोटं आहे हे बघण्यासाठी तिथं मेलेला साप होता तो उचलला आणि त्या ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. त्याच्या मनामध्ये असं होतं की जर हे ढोंग असेल, ही समाधी खोटी असेल, तर साप गळ्यात पडल्यानंतर लगेच जागे होतील. परंतु जिवंत सापसुद्धा त्यांना समाधी अवस्थेमध्ये काही करू शकत नव्हता. हा तर राजानं मेलेला साप अडकवला होता. त्यांची खरीखुरी समाधी होती, त्यामुळे त्या समाधीतून त्यांचं व्युत्थान झालं नाही. राजा चिडलेला, साप गळ्यात घातला आणि जसा आला होता तसा रागारागामध्ये निघून गेला. एक मुलगा, या शमीक ऋषींचा मुलगा शृंगी, त्याचा मित्र त्या आश्रमामध्ये कुठेतरी लपलेला होता. त्यानं हे सगळं दृश्य बघितलं आणि तो धावत गेलेला आहे त्या आपल्या मित्राकडे, म्हणजे शमीक ऋषींच्या मुलाकडे, शृंगीकडे. आणि झालेला सगळा वृत्तांत त्या शृंगीला म्हणजे शमीक ऋषींच्या मुलाला सांगितलेला आहे. शृंगी काय हो, बाप से बेटा सवाई. तो म्हणतोय माझ्या वडिलांचा अपमान करणारा कोणी का असे ना, आज मी त्याला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या कौशिकी नदीचं त्यानं पाणी हातामध्ये घेतलं, ते अभिमंत्रित केलं आणि इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनी. क्रोध तुझा ऐसा जो, क्रोध तुझा ऐसा जो, भोग हा शाप तुझ्या कर्मानी. येईल तुझला मृत्यू, येईल तुझला मृत्यू. सप्तम दिवशी तक्षक दंशाने. रामा 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 हरे हरे रामा, रामा 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 रघोत्तमा रामा, रामा 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 सीतापते रामा. येईल तुझला मृत्यू सप्तम दिवशी तक्षक दंशाने. 7 दिवसात तुला मरण येईल म्हणाले. तक्षक नावाचा एक विषारी सर्प तुला डसेल आणि तुला मृत्यू येईल. का? तू माझ्या वडिलांचा अपमान केलायस. असा शाप त्या शृंगीनं दिला. धावत आला आणि त्याला कळून चुकलं बरं का, आपल्या हातून चूक झाली आहे. आणि म्हणून त्या ऋषींच्या मांडीवरती बसला आणि ढसा 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 रडायला लागला. शमीक ऋषींचं समाधीतून व्युत्थान झालं महाराज. मुलगा आहे मांडीवरती, गळ्यात साप आहे मेलेला, त्याने तो काढून टाकला. मुलाला विचारलं काय झालं, त्यानं सगळा प्रकार सांगितला. शमीक ऋषींनी आपल्या मुलाची बाजू घेतली नाही बरं का.
नाही बाजू घेतली. उलट ते म्हणतात, अरे शृंगी, तू फार मोठी चूक केलीस रे, फार मोठी चूक केलीस. लाखो मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा मरता उपयोगाचा नाही. अरे हा राजा आहे आपला, हा सम्राट आहे, या देशाचा राजा आहे. आणि राजा हा विष्णू समान असतो. आणि परीक्षित राजा तर काय रे, साक्षात पांडवांचा वंशतंतू, भगवान गोपालकृष्णांचा निस्सीम निष्काम अखंड भजन करणारा भगवत भक्त. आणि अशा राजाला तू शाप दिलास तो दिलास, पण कोणत्या चुकीसाठी? सामान्य शुल्लक अशा चुकीसाठी तू इतका मोठा शाप दिलास. तू फार मोठी चूक केली आहेस म्हणून कान उघाडणी केलेली आहे आपल्या मुलाची. आणि ते शृंगीला म्हणतात, बाळा झालं ते झालं, आता काय दिलेला शाप काही पाठीमागं घेता येत नाही. एक काम करू म्हणाले, राजापर्यंत ही बातमी पोचवू की तू असा असा त्याला शाप दिलायस आणि 7 दिवसात त्याला मृत्यू येणार आहे. आणि म्हणून स्वार पाठवले, दूत पाठवले आणि राजाला सांगितलं की 7व्या दिवशी तुम्हाला या कृत्यामुळे माझ्या मुलानं शाप दिलेला आहे आणि 7व्या दिवशी तुम्हाला तक्षक दंशानं मृत्यू येणार आहे. राजा मनामध्ये विचार करत होता की माझ्या हातून अशी चूक झालीच कशी. आणि तो म्हणतोय, चूक झाली तर झाली, येच देही येची डोळा, मला याचं प्रायश्चित्त भोगू दे, जे काही शिक्षा असेल ती मी भोगायला तयार आहे. राजा आला प्रासादामध्ये, पाठीमागून दूत आला, त्याला ती शापवाणी समजली. राजा म्हणते, माझ्या हातनं अशी चूक झालीच कशी. त्यानं तो मुकुट जो धारण केलेला होता शिकारीला जाताना, तो त्यानं काढला आणि समोर ठेवला. आणि मग लक्षात आलं की काय झालंय ते. तो मुकुट होता जरासंधाचा. जरासंधाला जेव्हा जिंकलं त्यावेळेला त्याचा खजिना आणला, त्यात तो मुकुट आला होता. आणि तो मुकुट त्या राजानं घातलेला होता आणि शिकारीला गेला होता. आणि म्हणून त्याची ती बुद्धी भ्रष्ट झाली बरं का, बुद्धी फिरली. भागवतकारांनी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला फार महत्त्वाचे धडे दिलेत. म्हणून दुसऱ्याची वस्तू विनाकारण वापरू नये. त्याच्या वस्तूभोवती त्याचे जे काही स्पंदनं असतात, ती सगळी त्या वस्तूभोवती असतात. ती सगळी स्पंदनं आपल्यापर्यंत येतात आणि आपल्यालाही त्या वस्तूपासून काही दुर्बुद्धी होऊन काहीतरी आपल्या हातून चूक होण्याची शक्यता असते. असो, राजा म्हणतोय, आता 7व्या दिवशी जर मला तक्षक दंशानं मृत्यू येणार आहे तर मी काय करावं. राजा मोठा हुशार, भगवान गोपालकृष्णांचा भक्त, त्यानं विचार असा केला, 7 दिवसांत मृत्यू येणारच आहे ना, तर या जीवाचं सोनं करून घेऊया बस. म्हणून त्यानं सर्वसंग परित्याग केला आणि आपल्या राज्याची जबाबदारी आपला पुत्र जन्मेजयावर सोपवून राजा सर्वसंग परित्याग करून तापसी वेश धारण करून घोड्यावरती बसून शुकतालला आलेला आहे. महाराज, गंगा तटाकी राजा आलेला आहे. तिथं आला आणि सार्वभौम असा हा या देशाचा परीक्षित राजा आलाय म्हटल्यावर सगळे संत ऋषी मुनी तिथं आलेले आहेत. सगळ्यांची पाद्यपूजा केली आणि राजानं सगळ्यांना प्रश्न विचारला की मला 7 दिवसात मरण येणार आहे, तेव्हा माझ्या आत्यंतिक कल्याणाची गोष्ट कोणती आहे ती मला सांगा. मृत्यूसमयी मनुष्यानं काय करावं, कोणाचा जप करावा, कोणाचं स्मरण करावं, कोणतं कर्म करावं, हे मला सांगा की जेणेकरून या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मी सुटेन. मी आपल्याला सांगतो, तिथं प्रत्येक शास्त्राचा ऋषी होता, परंतु त्या प्रत्येक शास्त्राच्या ऋषीला या परीक्षित राजाच्या प्रश्नाला उत्तर देता आलं नाही. कारण 7 दिवसात खात्रीनं मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल अशी त्यांची शास्त्र नव्हती. काही काळ वेळ जायला लागणारा होता. थोडा वेळ झाला तेवढ्यात त्या राजाचं भाग्य उदयाला आलं म्हणा नका, भाग्यच उदयाला आलं. साक्षात शुकमुनी समोरून येत होते. तत्रा भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानो नपेक्षः अलक्षलिंगो निजलाभतुष्टो वृतश्च बालैरवधूतवेषः. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकमुनी त्यावेळेला कसे दिसले, भागवतकारांनी त्यांचं चित्र काढलंय बरं का. व्यासपुत्र शुकदेव आत्मलाभे संतुष्ट
तेजोमयावधूत दिगंबर वेशे व्यासपुत्र शुकदेव आत्मलाभे संतुष्ट व्यासपुत्र शुकदेव आत्मलाभे संतुष्ट तेजोमयावधूत दिगंबर वेशे व्यासपुत्र शुकदेव षोडश वर्षीय सुकुमार देह षोडश वर्षीय सुकुमार देह वर्ण आश्रमाचे नवते बाह्य चिन्ह षोडशपुत्र शुकदेव आत्मलाभे संतुष्ट व्यासपुत्र शुकदेव परीक्षित ऋषी मुनी आनंदे वंदिती परीक्षित ऋषी मुनी आनंदे वंदिती आत्मनिवेदन भक्ती करोमि आत्मनिवेदन भक्ती करोमि आत्मनिवेदन भक्ती करोमि आत्मपुत्र शुकदेव आत्मलाभे संतुष्ट व्यासपुत्र शुकदेव आत्मलाभे संतुष्ट तेजोमयावधूत दिगंबर वेशे व्यासपुत्र शुकदेव व्यासपुत्र शुकदेव आत्मलाभे संतुष्ट तेजोमय अवधूत दिगंबर वेशे 16 वर्षीय शुकदेव अंगकांती गोरीपान अंगकांती बरं का कुरळे कुरळे केस आहेत खांद्यापर्यंत आलेले अंगाला भस्म फासलेलं आहे सगळं आपलं तेज लपून राहावं म्हणून अवधूत वेश धारण केलेला आहे आणि सगळे अवयव सुकुमार बरं का भागवतकारांनी तर वर्णन केले शुकदेवांचा गळा म्हणजे अक्षरशः दुसरा शंख आहे की काय इतका सुंदर होता दिसायला तेव्हा असे हे शुकमुनी दुरून त्या सभेकडे येत आहेत परीक्षित राजा ऋषीमुनी जिथं बसलेले आहेत सगळ्या ऋषीमुनींनी सांगितलं राजा तू आत्ता आम्हाला जो प्रश्न विचारलास ना त्या प्रश्नाचं खात्रीलायक उत्तर देणारे जर कोण असतील तर ते शुकदेव आहेत बघ तुझं सद्भाग्य आहेत की ते तुझ्या दिशेनं यायला लागलेले आहेत जा म्हणाले त्यांना शरण जा आणि आत्ताच विचारलेले सगळे प्रश्न त्यांना विचार खात्रीनं तुला या संसार सागरातून मुक्त करतील आणि म्हणून धावत गेलेला आहे हा राजा चरणी लोटांगण घातलं चरण घट्ट धरले आणि तो म्हणतोय शरण मी आलो तुम्हा शुकदेवा 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 शरण मी आलो तुम्हा शरण मी आलो तुम्हा मृत्यू समाई काय करावे मृत्यू समाई मी काय करावे कोणा भजावे काय जपावे कोणा भजावे काय जपावे कोणाचे मी स्मरण करा
शुकदेवा, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. अतः पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्येह यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. ज्याचा अंत समय जवळ आलेला आहे अशा पुरुषानं त्याचं आत्यंतिक कल्याण होण्यासाठी, त्याला मोक्षप्राप्ती होण्यासाठी कोणाचं भजन करावं, कोणाचं स्मरण करावं, कोणतं कर्म करावं, कोणाचं नाम घ्यावं, असे 7 प्रश्न आहेत बरं का एकूण. ते प्रश्न शुकदेवांना विचारले आणि मग शुकदेव बोलते झाले. सगळं भागवत शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगितलं. आणि 7वा दिवस बरं का, राजाला जो शाप झालेला होता की 7व्या दिवशी तुला मरण येणार आहे, मी आपल्याला सांगतो शुकदेवांनी 7 दिवस राजाला हेच सांगितलं की अरे तू देह म्हणून तू स्वतःला जे मानतोयस, तू देह नाहीस, मनबुद्धी प्राणसुद्धा नाहीस, तर तू कोण आहेस? शिवोहम शिवोहम शिवः केवलोहम चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. तू शिवस्वरूप आहेस, शवस्वरूप नाहीस. हे त्याच्या पक्क मनी ठसवलं शुकदेवाने. 7 दिवस निरनिराळ्या कथा सांगून, निरनिराळे सिद्धांत सांगून, दृष्टांत देऊन. आणि मग 7व्या दिवशी श्रोते हो, असा सद्गुरू मिळाल्यानंतर जीवनमुक्ती काय दूर आहे का? 7व्या दिवशी तो तक्षक आला दंश करायला, परंतु त्या अगोदरच परीक्षित राजानं त्याला जे मुक्कामाचं ठिकाण गाठायचं होतं ते गाठलेलं होतं. तो स्वरूपाला जाऊन मिळालेला होता भगवंताच्या, त्याचा राहिला होता तो जो देह, त्या देहाला तो तक्षक दंश केला त्यानं. आणि तिथं परीक्षित राजा मोक्षाला प्राप्त झालेला आहे. त्याचं शरीर जे होतं ते जळून खाक झालं, परंतु त्याचा जो आत्मा होता तो या वैश्विक आत्म्यामध्ये केव्हाच एकाकार झाला होता. या परीक्षित राजानं मोक्षप्राप्ती करून घेतलेली आहे. मला सांगा, हे सगळं परीक्षित राजाला प्राप्त झालं. परीक्षित राजानं याच जन्मामध्ये मुक्ती प्राप्त करून घेतली. ही सगळं कशामुळे त्याला प्राप्त झालं? तर कृपावंत भला सद्गुरू लाभला. सद्गुरूंची प्राप्ती झाली म्हणून परीक्षित राजाला ही मोक्षप्राप्ती करून घेता आली. तेव्हा त्या सद्गुरूंचा महिमा सांगताना स्वामी स्वरूपानंद आजच्या मूळ अभंगामध्ये म्हणतात, कृपावंत भला सद्गुरू लाभला, कृपावंत भला सद्गुरू लाभला, कृपावंत भला सद्गुरू लाभला. अंगीकार केला तेणे माझा, अंगीकार केला तेणे माझा, अंगीकार केला तेणे माझा, अंगीकार केला तेणे माझा. कृपावंत भला सद्गुरू लाभला, कृपावंत भला सद्गुरू लाभला, कृपावंत भला सद्गुरू लाभला, सद्गुरू लाभला, सद्गुरू लाभला. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ परम सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद भगवान की जय. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना
घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.